रेडी स्टार्ट. पॅरेग्राफ. कोणत्याही आर्थिक कार्याचे विक्रय व्यवस्था हे कर्म होय. मालाचे भले कितीही उत्पादन झाले तरी तोपर्यंत त्या मालाला मागणी नसेल आणि तो घ्यावासा वाटणारी जनता नसेल तर उत्पादन ह्या आर्थिक क्रियेला फारसा अर्थच राहणार नाही. पॅरेग्राफ. पारंपरिक अर्थतज्ज्ञांच्या मते बाह्य हस्तक्षेप नसेल तर मागणी आणि पुरवठ्याचा नियम अशा प्रकारे बाजारपेठेत कार्य करतो की उत्पादनाचे मागणीशी आपोआपच संतुलन होते, परंतु आपण आधी पाहिजे त्याप्रमाणे इतर गोष्टी समान असतील तर हे सुप्रसिद्ध तत्त्व बऱ्याचदा फक्त तर्कशास्त्रच खरे ठरते. प्रत्यक्षात व्यवहार नव्हे, उत्पादन वितरण क्रिया ज्यांच्या नियंत्रणाखाली असतात ते अधिकाधिक नफा झटपट कसा होईल यासाठी धडपडतात. त्या उद्दिष्टांनी मागणी आणि पुरवठा बऱ्याचदा कृत्रिमरित्या नियंत्रण व कमी केला जातो. परिणामी न्याय आणि मागणी पुरवठ्यात नियम हे सारे विसरले जाते. प्रत्यक्ष व्यवहारात आर्थिक घडामोडी काही लुच्या लोकांचा खेळ बनतो आणि त्या व्यापारी तत्त्वांच्या गोंडस नावाखाली त्या खेळाचे समर्थनही केले जाते. अशा प्रकारे अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही आर्थिक घडामोडीत संपूर्णतः विकृती निर्माण झाल्याचे आपण पाहतो आणि म्हणून भक्कम वितरण व्यवस्था आवश्यक आहे. ती अशी पाहिजे की वितरणात्मक सेवा पुरविण्यात आपले श्रम व शक्ती करणाऱ्यांना तर योग्य मेहनताना मिळावा म्हणून त्याचबरोबर ग्राहकांनी रास्त किंमत पाडावी. त्याचबरोबर या वितरण संघटनेने देशभर पसरलेल्या संघटित स्वयंरोजगारी खाजगी क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या सर्व मालाच्या व सेवांच्या वितरणाची हमी घेतली पाहिजे. तसेच झाले तरच विकेंद्रीकरण क्षेत्रातील उत्पादक कार्य चालू शकतील. पॅरेग्राफ. म्हणूनच अशी सूचना करावीशी वाटते की हे विक्रय कार्य देशभर सर्वत्र योग्य प्रकारे संघटित क्षेत्रात ही व्यवस्थापनात सर्व घटकांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्याचे तत्त्व सांभाळण्यात याचे राष्ट्रीय पातळीवर गुंतलेल्या सर्व संस्था व व्यक्ती तिच्या सदस्य असाव्यात. उत्पादक क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे वित्तीय संस्थांमार्फत नियुक्त केलेले लोकप्रतिनिधी असावेत असे म्हटले, त्याचप्रमाणे या राष्ट्रीय पातळीवर शिखर संस्थेवर वित्त संस्थांच्या मार्फत या संस्थांचे लोकप्रतिनिधी असतील. राष्ट्रीय विक्रय संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये संघटित क्षेत्रातील कार्यक्रमांचे तसेच उत्पादकांचेही प्रतिनिधी असतील. या राष्ट्रीय संघटनेने शेती हा देखील एक उद्योग आहे ही अशी स्पष्ट जाणीव ठेवून शेतकऱ्यांना किफायतशीर पडतील अशा प्रकारे जीवनावश्यक शेतमालाचे रास्त भाव ठरवून द्यावेत. हे करताना ग्रामीण भागातच आपली बहुसंख्य लोकसंख्या राहते हे लक्षात ठेवून ग्रामीण पातळीवर उत्पादक शक्ती आणि क्रयशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने या किमती ठरविण्यात याव्यात. हे उद्दिष्ट साध्य झाल्यावर राष्ट्रीय विकल्प संघटनेने घाऊक तसेच किरकोळ किमती देखील ठरवून द्याव्यात. देशातील सर्व आर्थिक घडामोडीचा साऱ्या समाजाशीच संबंध आहे आणि म्हणून त्या एकाच राष्ट्रीय संघटनेच्या क्षेत्राखाली यायला हव्यात. तसेच खाजगी क्षेत्र व सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्र असा भेद करण्याचे कारण नाही, कारण या आर्थिक घडामोडी साऱ्या देशाच्या असल्याने ते राष्ट्रीय क्षेत्रच आहे. स्टॉप.